बोलत आहे काय विषय? तर माझं राशन कार्ड हरवलं होतं आणि केशरी आहे, पण माझी आई विधवा आहे आणि ते विधवा असल्यामुळे ते अंतुल्यमध्ये गेलेलं आहे ते राशन कार्ड आणि घरी कोणी करणार पण नाहीये. तर मग मी तेच त्या राशन दुकानदारांना ते सांगितलं तर त्यांनी काय म्हणतात, नाही म्हणे तुमचं चुकून गेलेलं आहे म्हणे, तुम्हाला मिळतच नाही. आणि मी पूर्ण ऑनलाईन एंट्री चेक केलेली आहे. वर्ष दीड वर्ष झालं 35 किलो माल आरसीच्या ते जे ऑनलाईन एंट्री असते ना त्याच्यामध्ये पूर्ण दाखवते की 35 किलो माल देते. त्याने एंट्री पण 35 किलो दिल्याची करतोय, पण तो आम्हाला फक्त 15 किलोच देतोय. बर बर बर. तुमचं नाव काय? नाव मामी आईचं नाव सांग का? आईच्या नावावर आहे हे. हा सांगा, तुमचं नाव सांगा आधी, तुम्ही बोलताय. मी मीना सोनवले बोलते. मीना अनिल सोनवले. माझ्या आईचं कार्ड आहे हे. कुठून बोलताय? नांदेड. जिल्हा तालुका? जिल्हा नांदेड, तालुका नांदेड. बर. आणि रेशन दुकानदाराचं नाव सांगता येईल? सुभाष काटकांबळे. तिथं तहसीलदारांचं नाव काय आहे? तहसीलदार पुरवठा अधिकारी का? हां सांगा, पुरवठा अधिकाऱ्यांचं नाव सांगा. एक मिनिट हा. थोडं काय लिहिलेलं आहे तिथे. काय पुरवठा अधिकाऱ्यांचं नाव? रवींद्र पंजाबराव राठोड. हा, जा त्यांच्याकडे फोन द्या. मी त्यांच्याच तिथे गेलेली आहे. मी त्यांना ते तक्रार अर्ज देतीये. हां नाही, त्यांच्याशी आधी माझं बोलणं करून द्या ना, त्यांच्याकडे फोन द्या ना. एक मिनिट, त्यांनी काय मला म्हणणार तर नाहीत ना, मग मी तुम्हाला नाही द्या फोन द्या त्यांच्याकडे फोन द्या. नाही म्हणजे मला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही 2 मिनिटं फोन द्या त्यांच्याकडे. एक मिनिट हा. ओ बाई इकडे. हॅलो, जाऊ दे ना फोन द्या. एक मिनिट बोला, जाऊ दे ना. हॅलो. नाही बाहेर बसलेले. नाही त्यांच्याकडे बाहेर जे बसले त्यांच्याकडे द्या. जाऊ दे ना, त्यांच्याकडे द्या फोन. हॅलो. ते थांबायला सांगतायत. द्या ना, त्यात जे अडवताय ना ताई त्यांच्याकडे द्या फोन. 1 मिनिट. थांबा म्हणायले. नाहीये, काही नाहीये. तुम्ही मदत होईल आईला माझ्या. तक्रार केली का तुम्ही आधी? नाही ना, मी नाही केली, आताच आलेली. लेखी अर्ज बनवला तुम्ही? बनवलाय. आणि ऐका ना, त्याची झेरॉक्स काढा. एक अर्ज त्यांना द्या आणि त्याच्यावरती दुसऱ्या झेरॉक्सवरती तुमची रिसिव्ड घ्या, म्हणजे पोच घ्यायची. झेरॉक्स काढून देऊ काय? हां, जो